हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर हे आहे लिक्विड क्लिन्झर आणि हे मी मिहिराचे म्हणजे जी भांडी असतात जेवणाची त्यासाठी वगैरे यूज करते, ते साफ करायला. ते मी लहानपणी तिचे आणलं होतं, जवळजवळ ती 4 की 5 महिन्याची असताना. तेव्हा मी तिची फीडिंग बॉटल, त्यानंतर तिचे टॉईज वगैरे क्लीन करण्यासाठी हे लव्ह लॅबचं लिक्विड क्लिन्झर यूज करत होती. तर आज संडे होता आणि आम्ही गरमी भरपूरच आहे टिटवाळ्याला प्रचंड, तरी पण आम्ही भरपूर दिवस नॉनव्हेज नव्हतं खाल्लेलं. त्यामुळे आज आम्ही प्रॉन्स आणले होते आणि प्रॉन्स आम्ही थोडेच आणले होते कारण आम्हाला दोघांना जास्त नको हवे होते आणि लिमिटेड खाणार होतो आम्ही. आणि हे मी जे वाटण भिजत घातलं आहे त्यामध्ये मी लाल मिरची, धने आणि लसूण भिजत घातले, जेणेकरून मी लाल मिरचीचं सार बनवणार होती. पण सार मी आज व्हेज बनवणार होती. आणि हे जे मी भिजत घातले आहेत ते मी कुळीत भिजत घातले आहेत, कारण गावचे कुळीत आणून दिलेले मम्मीनी आणि म्हणजे मामाने पाठवले होते. आणि त्यानंतर अजून मी काळे वाटाणेसुद्धा भिजत घातले आहेत, कारण मला सोमवारी मंडेला नैवेद्याला ही भाजी करायची होती. मी ह्यांना दिवसभर भिजत घालून रात्री मी एका छान कपड्यामध्ये बांधून ठेवणार, जेणेकरून त्यांना मोड येतील. थोडेसेच मोड काढणार होते आणि आज सार करणार होती म्हणून नवीन नारळ आणून खोबरं किसून वाटण करून घेतलं. जे मी मगाशी लाल मिरचीचं दाखवलेलं ते मी वाटून घेतलं खोबऱ्यात टाकून. आलं लसूण पेस्टसुद्धा बनवून घेतली, कारण आम्ही 2 दिवस आईकडे राहिलं होतं, ऑलमोस्ट 3 दिवस, कारण लाईट गेली होती टिटवाळ्याला आणि एक पूर्ण रात्र लाईट नव्हती. आणि लोढाचे जे ब्लॉग्स आहेत जे आम्ही आईकडे राहिलो, माझ्या सासरी राहिली ठाण्याला, तर त्याचे जे व्लॉग्स आहेत ते मी थोड्या डेजने अपलोड करेन, कारण मला तो एडिटिंग करायचा खूप बाकी आहे. आणि प्रॉन्स जे आणले होते त्याची मी आज चटणी बनवणार होती, जी कांदा टोमॅटोवर बनवतात ती. आणि त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले, कारण प्रॉन्स थोडे कमीच होते, 2च कांदे घेतले. आणि हा जो पॅन आहे तो मी डीमार्टमधून तुम्हाला लास्ट टाईमच्या डीमार्टच्या व्लॉगमध्ये दाखवलाच होता, तर तो पॅन मी आता यूज करायला घेतला आहे. ह्याच्यावरती फास्ट गॅस करूनसुद्धा छानपैकी कांदा भाजला जातो खरपूसपणे आणि तो चिकटला जात नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी कांदे घेतले, आलं लसूण पेस्ट टाकली आणि प्रॉन्सची जी चटणी करायची होती आमच्या मालवणी स्टाईलने तशी मी करणार आहे. जर तुम्हाला आवडली रेसिपी तर तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा, खूप छान लागतात प्रॉन्स. आणि टोमॅटो टाकल्याच्यानंतर मी वरतून कोकमसुद्धा ॲड केली, कारण मच्छीचा हिवस वास येऊ नये म्हणून. आम्ही कोकम म्हणजे सारामध्ये पण टाकतो. त्यानंतर मी मसाला 1च चमचा टाकला आहे फक्त, कारण थोडं गरम होतं जास्त, त्यामुळे तिखट खाणं चांगलं नाही आहे शरीरासाठी. त्यामुळे आम्ही थोडेच प्रॉन्स आणलेले, जस्ट एक टेस्ट पुरतं. आणि त्यानंतर मसाला टाकलेला ॲड करून वरती मटन मसाला मी टाकला. त्यानंतर छान ग्रेव्ही परतून घेतली. ग्रेव्हीला थोडं म्हणजे कांदा टोमॅटो एकदम मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला वरतून प्रॉन्स ॲड करायचे आहेत. मी जे नॉर्मल जे लाल मिरचीचं सार बनवणार आहे आज, त्यामध्ये तुम्ही जवलासुद्धा टाकू शकता, किंवा ओली कर्दी, किंवा कोणतीही छोट्यातली छोटी मच्छी जी असते मांदेली वगैरे, तीसुद्धा तुम्ही ॲड ऑन करू शकता. त्यानंतर मी वरतून तुम्ही बघताय की मी मीठ टाकलं आहे आणि साईडला मी पॅन गरम करायला ठेवलं आहे, कारण मला कढई गरम करायला ठेवली आहे तर त्या कढईमध्ये मला सार फोडणीला घालायचं होतं. आणि तुम्ही बघू शकता छानपैकी कांदा टोमॅटो एकदम मिक्स झालेला आहे. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान अगदी मिक्स झाल्याच्या नंतर वरून मी प्रॉन्स ॲड केले. मी प्रॉन्स स्वच्छ साफ करून धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे मीठ मी ग्रेव्हीमध्ये कमी टाकलेलं. आणि म्हणजे जेव्हा मी प्रॉन्स टाकले त्यामध्ये मीठ वरतून ॲड नाही केलं, कारण प्रॉन्सलासुद्धा ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे ते जास्त खारट व्हायला नको. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याला चांगलं शिजवायला ठेवलं, कारण प्रॉन्स शिजवायला हवेत. साईड बाय साईड मी सार घालायला घेतला फोडणीला. तर सारामध्ये मी कढीपत्ता, कांदा थोडासा कापून, त्यानंतर लसूण ठेचून घालायचे असते, कारण खूप छान टेस्ट येते लसूण ठेचून घातल्यावर. त्यामुळे मी लसूण ठेचून घेतली. एक 4 ते 6 पाकळ्या मी लसूण घेतल्यात आणि लसूण खूप मोठा होता, त्यामुळे इनफ झाला. जर तुमच्याकडे छोट्या छोट्या पाकळ्या असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आणि जे वाटण मी वाटलेलं लाल मिरचीचं ते मी ह्यामध्ये टाकलं. छान फास्ट गॅस करून याला तेल सुटेपर्यंत ह्याला छान भाजून घ्यायचं, कारण काही जण काय करतात की डिरेक्टली त्यामध्ये पाणी टाकतात. हे छान खरपूसपणे भाजून नाही घेत, त्यामुळे मग ते साराला टेस्ट येत नाही. जर आपल्याला टेस्टी सार हवं असेल तर मग त्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत, म्हणजे जे आपण तेल टाकतो ॲड ऑन करतो स्टार्टला, त्याला छान तेलामध्ये ते एकजीव झाल्याशिवाय त्यामध्ये पाणी नाही टाकायचं. 4-5 वेळा चांगलं ढवळल्याच्या नंतर त्याला छान तेल सुटलं आणि असं थोडं बुडबुडे आल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला वरून पाणी ॲड करायचं आहे.
टिटवाळ्याला वेनसडेला लाईट गेली होती आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या घरी ठाण्याला गेलो त्याच रात्री, कारण पूर्ण रात्रभर लाईट नव्हती आणि मिहिराला मी सर्वाईव्ह करायला नाही देऊ शकत अशामध्ये. इन्व्हर्टर होता पण इन्व्हर्टरसुद्धा इनफ पुरेल की नाही माहिती नव्हतं, कारण त्यांचा मोठा इश्यू झाला होता. कोलंबीची चटणी तर तयार झाली आहे, तर तुम्हीसुद्धा गरमागरम मस्तपैकी जेवायला या आमच्याकडे. आणि सार पण तुम्ही बघू शकता की साईड बाय साईड तयार झालं आहे. मी कोथिंबीर घालायला विसरली होती, नंतर राहुलने वरतून ॲड करून लगेच ढवळली. जर कोथिंबीर घातल्या लगेच ढवळली तर ती खूप छानपैकी मिक्स होते. जर तुम्ही वरचेवर ठेवून दिलीत आणि ढवळलं नाही तर मग ती छानपैकी मिक्स नाही होत. आणि सारसुद्धा झालं, आमच्या 2 टायमाचं सार झालं. आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो. आणि हे आहे आमचं जेवण आजचं. पापड राहुलला हवा होता त्यामुळे फ्राय केलेला. आणि हे जे आहे ते आईस्क्रीम मोल्ड आहे. ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन. मी आम्ही टिटवाळ्यावरून वेनसडेला गेलो होतो आणि आम्ही आलो संडेला रिटर्न घरी. आणि त्याच्यामध्ये मी सासरी ठाण्यालासुद्धा 1 दिवस राहिली आणि माहेरी माझ्या 2 ते 3 दिवस मी राहिली, म्हणजे 2 रात्र राहिली ऑलमोस्ट. आणि खूप छान मजा आली त्या 2 दिवसामध्ये पण थँक गॉड की आम्ही तिथे गेलो, कारण टिटवाळ्याला प्रचंड प्रमाणात गरम होत होतं. आणि ठाण्याला थोडंसं ॲज कम्पेअर टू टिटवाळा थोडंसं फील बेटर होत होतं, कारण मिहिरासाठी आम्ही दोघं कसंही सर्वाईव्ह करू शकतो, पण तिला राहुलसारखंच खूप गरम होतं. त्यामुळे मग तिच्यासाठी आम्ही हे सर्व डिसिजन फटाफट घेतले. त्याच्यानंतर आम्ही खाली जाऊन आलो. आज आईस्क्रीम वगैरे काही खाल्लं नाही, कारण मी घरीच आईस्क्रीम बनवणार होते त्यामुळे. आणि मिहिरा आजारी असल्याच्यानंतर आम्ही सर्व प्रॉपरली बंद केलं आईस्क्रीम वगैरे. समर सीझन असूनसुद्धा जर राहुलला कधीतरी एकट्याला खावीशी वाटली तर तो खाली जाऊन खाऊन येतो, मिहिरासमोर नाही खात. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर TV वगैरे बघितला आणि मग रात्री झोपलो. हा जो आहे तो आमच्या फ्लोअरवरचा व्ह्यू आहे, म्हणजे आम्ही एका माळ्यावर 3 रूम आहोत. आणि मी हे कधी फेस म्हणजे असं फ्रंट साईड नव्हती दाखवलेली त्यामुळे. आणि गाईज, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. बाय बाय.